नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुंबई हायकोर्ट भरती 2025-26च्या ड्रायव्हर किंवा चालक या पदासाठी प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न पाठीमागच्या प्रश्नांच्या तुलनेने थोडेसे अवघड स्वरूपाचे आहेत, कारण परीक्षेमध्ये जर पेपरची काठिण्य पातळी ही अवघड असली किंवा जास्त काठिण्य पातळीचे प्रश्न जर तुम्हाला पेपरमध्ये विचारले तर त्या दृष्टिकोनातून तुमची तयारी असणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले परंतु थोडीशी जास्त काठिण्य पातळी असलेले प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. एक एक प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे कोणताही प्रश्न स्किप करू नका. प्रत्येक प्रश्न अतिशय काळजीपूर्वक बघा आणि याची चांगली रिव्हिजन करा. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? प्रश्नामध्ये सांगितलेली परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही केस दुखापत झालेल्या व्यक्तीला आपत्कालीन वैद्यकीय मदत करण्यासाठी असलेल्या विषयाशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता ही केस किती सालची आहे? तर ही आहे 1989 सालची केस, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असलेली केस आहे. त्यामुळे याच्यावरती पुढे जाऊन प्रश्न विचारला जाईल की 1989च्या या परमानंद कटारा केसमध्ये भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार कोणता अधिकार हा मूलभूत अधिकार आहे असे सांगितलेले आहे? तर जगण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे असे या केसमध्ये सांगितलेले आहे. त्याचबरोबर जीवन वाचवणे हे कोणत्याही डॉक्टरांचे सर्वोच्च कर्तव्य आहे असे देखील या केसमध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे अपघातात जखमी झालेले व्यक्ती आहेत त्यांना तातडीने उपचार मिळणे देखील आवश्यक आहे, आणि त्याच दृष्टिकोनातून डॉक्टरांनी कोणत्याही कायदेशीर सोपस्कारांची वाट न बघता उपचार सुरू करणे त्यांना बंधनकारक करण्यात आलेले आहे. यापूर्वी काय व्हायचं की जोपर्यंत पोलीस केस दाखल होत नाही तोपर्यंत डॉक्टर जखमींवरती उपचार करत नव्हते, परंतु या केसनुसार असं सांगण्यात आलं की कोणत्याही कायदेशीर बाबींची वाट न बघता उपचार सुरू करणे हे डॉक्टरांवर बंधनकारक आहे. आणि या केसनुसार डॉक्टरांना देखील संरक्षण देण्यात आलं की तातडीने मदत करणारे जे डॉक्टर आहेत त्यांना विनाकारण कायदेशीर प्रक्रियेत अडकवले जाणार नाही. त्यामुळे या 3 गोष्टी लक्षात ठेवा. जगण्याचा अधिकार मिळाला, तातडीने मदत करणे बंधनकारक करण्यात आले आणि डॉक्टरांना देखील संरक्षण देण्यात आले. प्रश्न क्रमांक 2, गोल्डन अवर म्हणजे काय? सर्वात योग्य पर्याय निवडा. तर रस्ते अपघातांच्या दृष्टिकोनातून गोल्डन अवरवरती 100% प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर या गोल्डन अवरचा अर्थ होतो अपघातानंतरचा पहिला तास, की ज्याच्यामध्ये वैद्यकीय मदत मिळणं हे सर्वात महत्त्वाचं असतं, की जेणेकरून त्या जखमी व्यक्तीचा प्राण वाचेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की या गोल्डन अवरच्या नियमाचा उद्देश काय? तर याच्या मागचा उद्देश आहे की अपघातामध्ये मृत्यूदर कमी करणे. त्यामुळे हा उद्देश लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने पाठीमागे आपण सांगितलेल्या त्या खटल्यामध्ये असा नियम केलेला आहे की गोल्डन अवरमध्ये जखमीला रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे जो मदत करणारा व्यक्ती असेल, पोलीस असेल किंवा रुग्णालय प्रशासन असेल, यांच्याकडून कोणताही त्रास दिला जाणार नाही. त्यामुळे ते कायदेशीर संरक्षण देखील लक्षात घ्या, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 3, मोटार वाहन कायदा 1988 नुसार 18 वर्षाखालील व्यक्ती 16 ते 18 वर्षे वयोगट किती क्षमतेची मोटरसायकल चालवू शकते? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मोटार वाहन कायदा 1988 हा खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती 100% आपल्याला प्रश्न विचारणार आहेत. आणि त्याच दृष्टिकोनातून जी व्यक्ती 16 ते 18 वर्षे वयोगटाची आहे तिला या कायद्यानुसार 50 cc क्षमतेपेक्षा कमी इंजिन असलेली मोटरसायकल चालवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याबाबत अधिक माहिती आपण बघूया. या कायद्यानुसार वयोगट 16 ते 18 वर्षे वयाच्या दरम्यान जे व्यक्ती आहेत त्यांना 50 cc पेक्षा कमी क्षमता असलेल्या मोटरसायकल चालवण्याचा अधिकार आहे. पण त्याच्यासाठी फक्त एक अट आहे, ती म्हणजे की या मोटरसायकल चालवण्यासाठी पालकांची संमती असणे अनिवार्य आहे. त्यामुळे ही अट देखील लक्षात ठेवा आणि 50 cc देखील लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर अशा स्वरूपाचा आणखीन एक प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे 50 cc क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेची मोटरसायकल किंवा कारसाठी परवाना किती वर्ष वयोगटाच्या व्यक्तीला मिळू शकतो? तर त्या व्यक्तीचे वय 18 वर्षेपेक्षा जास्त असलं पाहिजे. त्यामुळे 18 वर्षे वयापेक्षा जास्त व्यक्तींना 50 cc पुढच्या मोटरसायकल असेल किंवा कार असेल ते चालवण्याचा परवाना मिळतो. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे जड मालवाहू किंवा व्यावसायिक वाहने चालवण्यासाठी टिंब वर्षे वय असणे आवश्यक आहे. तर जी जड वाहने आहेत किंवा व्यावसायिक वाहने आहेत ती चालवण्यासाठी किमान 20 वर्ष वय असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही अट देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 4, सेव्ह लाईफ फाउंडेशन या संस्थेने 2012 सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका कोणत्या विषयाशी संबंधित होती? तर सेव्ह लाईफ फाउंडेशन ही जी संस्था आहे तिने 2012 सर्वोच्च न्यायालयात एक PIL दाखल केली होती आणि ही PIL गुड सॅमॅरिटन या कायद्याच्या विषयावर होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता गुड सॅमॅरिटन म्हणजे काय? तर असे व्यक्ती जे रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी पुढे येतात. मग अशा व्यक्तींना किंवा प्रत्यक्षदर्शींना किंवा मदत करणाऱ्या व्यक्तींना गुड सॅमॅरिटन म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे ही व्याख्या लक्षात ठेवा. त्याचबरोबर ही जी PIL दाखल केली सेव्ह इंडिया फाउंडेशनने, याचा उद्देश काय होता याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर याचा उद्देश होता, हे जे गुड सॅमॅरिटन्स आहेत किंवा जे मदत करणारे व्यक्ती आहेत त्यांना पोलीस चौकशी, न्यायालयीन प्रक्रिया आणि रुग्णालयातील गुंतागुंतीच्या प्रक्रियेपासून कायदेशीर संरक्षण मिळावे, हा याचिकेमागचा मुख्य हेतू होता. मग याचा उद्देश काय झाला? तर या याचिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला गुड सॅमॅरिटनसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याचा आदेश दिलेला आणि त्यानुसार मग केंद्र सरकारने देखील एक कायदेशीर संरक्षण अशा व्यक्तींना दिलं की अपघातातील जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला आता त्याचे नाव सांगणे, पत्ता सांगणे याची सक्ती केली जाणार नाही. तसेच मदत करणाऱ्या व्यक्तींना वारंवार पोलीस ठाण्यात देखील बोलवले जाणार नाही. त्यामुळे हे कायदेशीर संरक्षण या PILमुळे रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांना प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर मागाशी देखील आपण पाहिल्याप्रमाणे केंद्र सरकारने गोल्डन अवर हा एक नियम याच्यासाठी बनवलेला आहे. त्यामुळे हे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर तर तुमच्यासाठी खास बॉम्बे हायकोर्ट ड्रायव्हर भरती 2026साठी स्पेशल ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये आपण 5 संपूर्ण सराव टेस्ट घेत आहोत. यातील प्रत्येक प्रश्न हा परीक्षेमध्ये ज्या प्रकारचा प्रश्न विचारला जाईल त्याच प्रकारचा प्रश्न डिझाईन केलेला आहे. त्याचबरोबर त्याचे व्यवस्थित आणि सखोल असे स्पष्टीकरण देखील प्रत्येक प्रश्नाचे दिलेले आहे, ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल. यासोबतच आपण 100 तांत्रिक प्रश्नांचे देखील PDF देत आहोत. यामध्ये आपण 2 PDF देत आहोत. एक म्हणजे वाहतूक चिन्हे आणि रस्ते सुरक्षा आणि दुसरी PDF आहे वाहन देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती याच्यावरती. त्यामुळे या दोन्ही PDF देखील तुम्हाला तांत्रिक प्रश्नांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. या सर्व PDF असल्यामुळे त्या तुम्हाला डाउनलोड करता येतील, त्याचे झेरॉक्स काढता येतील आणि कधीही कुठेही याची तुम्ही रिव्हिजन करू शकता, याचा अभ्यास करू शकता. त्यामुळे आता वेळ कमी आहे आणि जेवढा जास्त सराव तुम्ही कराल, जेवढी जास्त रिव्हिजन अभ्यास तुम्ही कराल तेवढे जास्त मार्क तुम्हाला भेटणार आहेत. त्यामुळे ही टेस्ट सिरीज जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर स्पर्धा परीक्षा मित्र हे आपली ॲप डाउनलोड करा. यावरती तुम्हाला ही आपली टेस्ट सिरीज मिळून जाईल. या टेस्ट सिरीजच्या अधिक माहितीसाठी येथे एक संपर्क क्रमांक दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोठे आहे? तर परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारे रस्त्यांच्या संबंधित काही इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून येथे आपण हा प्रश्न घेतलेला आहे. तर सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याच्या संबंधी अधिक माहिती आपण बघूया की अजून अवघड जर त्यांना करायचं झालं तर या संस्थेची ते स्थापना विचारतील. तर या संस्थेची स्थापना 1952 करण्यात आलेली. ही संस्था कोणत्या संस्थेशी संलग्न आहे? तर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, तिला CSIR म्हटलं जातं, या संस्थेची ती संलग्न संस्था आहे. मग या सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे कार्य काय आहे? तर रस्ते बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांचे संशोधन करणे, महामार्ग असेल किंवा पूल असेल यांच्या डिझाईनमध्ये सुधारणा करणे,
आणि वाहतूक नियोजन आणि रस्ते सुरक्षेच्या बाबतीत तांत्रिक बाबींवरती सल्ला देणे. तर याचे कार्य देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात कारण ही अतिशय महत्त्वाची संस्था आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अजून काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि त्याची मुख्यालये आहेत ज्याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहेत, ते देखील आपण बघूया. तर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAIचे मुख्यालय कुठे आहे, तर ते आहे नवी दिल्लीला. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ARAIचे मुख्यालय कुठे आहे, तर ते आहे पुणे येथे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट CIRTचे मुख्यालय कुठे आहे, तर ते देखील आहे पुणे येथे. तर या तिन्ही संस्था लक्षात ठेवा, या देखील खूप महत्त्वाच्या आहेत. प्रश्न क्रमांक 6, जयकर समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे. तर ही देखील समिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्वाची असलेली समिती आहे कारण ही समिती रस्ते विकास रोड डेव्हलपमेंट या विषयाशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता या समितीबद्दल अधिक माहिती आपण बघूया. परीक्षेत तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की MR जयकर यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन केलेली समिती कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली. तर याची स्थापना आहे 1927ची आणि कशासाठी आहे, तर रस्ते विकास या विषयाशी संबंधित ही समिती आहे आणि याने 1928ला आपला अहवाल सादर केला. मग परीक्षेमध्ये याच्या ज्या काही प्रमुख शिफारशी आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात, ते आपण बघूया. या समितीने सांगितलं की रस्ते विकास हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम आहे किंवा विषय आहे म्हणून त्याच्याकडे पाहिलं जावं. त्यामुळे ही पहिली शिफारस आहे. त्याच्यानंतर त्यांनी सेंट्रल रोड फंड म्हणून एक फंड तयार करण्याची शिफारस केली. म्हणजे काय, तर रस्त्यांची देखभाल असेल किंवा बांधकाम असेल त्याच्यासाठी निधीची आवश्यकता आहे आणि तो निधी उभा करण्यासाठी त्यांनी सांगितलं की पेट्रोलवर अतिरिक्त कर लावा आणि त्याच्यातून जे पैसे जमा होतील त्या पैशातून सेंट्रल रोड फंड या नावाने एक फंड तयार करा आणि यानुसार 1929ला हा फंड तयार करण्यात आला. त्यामुळे हे फंड देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर त्यांनी सांगितलं की रस्ते बांधणीसाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि समन्वय साधण्यासाठी एका स्वतंत्र संस्थेची गरज आहे. मग या संशोधनासाठी आणि समन्वयासाठी पुढे जाऊन इंडियन रोड काँग्रेस या स्वतंत्र संस्थेची स्थापना झाली 1934 साली. त्यामुळे ही संस्था देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर आपण आत्ताच बघितलेली सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापनेची देखील शिफारस या जयकर समितीनेच केलेली आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या शिफारशी आणि ही महत्त्वाची समिती आहे रस्ते विकासाशी संबंधित, याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स किंवा परमिटबाबत योग्य पर्याय निवडा. तर जे आंतरराष्ट्रीय लेवलचे ड्रायव्हिंग लायसन असते किंवा ते जे परमिट असते ते हे तात्पुरते असते, म्हणजेच कायमस्वरूपी नसते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याबाबत काही महत्त्वाच्या बाबी आपण बघूया की ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर हे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट असते त्याची वैधता ही ती जारी केल्यानंतरच्या तारखेपासून 1 वर्षासाठीच असते. त्यामुळे हे कार्यकाळ याचा लक्षात ठेवा, वैधता याची लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर हे लायसन किंवा परमिट मिळण्यासाठी काय पात्रता असावी लागते, तर यासाठी त्या व्यक्तीकडे भारताचे वैध किंवा कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचे आहे. म्हणजे ज्याच्याकडे भारताचे कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन आहे त्याच व्यक्तीला IDP म्हणजे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट मिळू शकते. त्याचबरोबर हे जे परमिट आहे ते परमिट अनेक देशांमध्ये उपयोगी आहे. म्हणजे फक्त युरोपपुरते मर्यादित नाही आहे, तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई ज्या ज्या देशांनी जिनेवा कन्व्हेन्शनवर सही केलेली आहे त्या सर्व देशांना हे वैध ठरते. आणखीन एक येथे मर्यादा आहे, ती म्हणजे हे परमिट मिळवण्यासाठी वयाचे 18 वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे. त्यामुळे ही मर्यादा लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8, इंडियन रोड्स काँग्रेसची स्थापना कधी झाली. तर आपण मगाशीच पाहिलेलं आहे की इंडियन रोड्स काँग्रेस हा खूप महत्त्वाची संस्था आहे, याच्यावरती देखील प्रश्न येईल आणि याची स्थापना झालेली आहे डिसेंबर 1934ला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे आणि याची स्थापना जयकर कमिटीच्या शिफारशीनुसार झालेली आहे. त्यामुळे 1927ची जयकर समितीने जी शिफारस दिलेली आहे ती लक्षात ठेवा की ज्याच्यानुसार इंडियन रोड्स काँग्रेस या संस्थेची स्थापना डिसेंबर 1934मध्ये करण्यात आली. आता ही जी संस्था आहे
याचे मुख्यालय कुठे असा प्रश्न येऊ शकतो. तर याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर कार्य काय आहे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. तर रस्ते आणि पुलांच्या बांधकामासाठी तांत्रिक मानके किंवा स्टँडर्ड्स मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे, रस्ते अभियांत्रिकीमधील संशोधनासाठी प्रोत्साहन देणे, रस्ते सुरक्षेबाबत नवीन नियमावली तयार करणे आणि केंद्र आणि राज्य सरकारांना रस्ते विकासाच्या संबंधित तांत्रिक सल्ला देणे. म्हणजे ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या बाबींशी संबंधित ही इंडियन रेड काँग्रेस संस्था काम करते. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर या 3 महत्त्वाच्या रस्ते योजना आहेत ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न येऊ शकतात किंवा त्यांच्या कालावधीवरती. पहिली आहे नागपूर रस्ते योजना, जिचा कालावधी होता 1943 ते 1963, ह्या 20 वर्ष, आणि ही भारतातील पहिली 20 वर्षांची रस्ते विकास योजना आहे. त्यामुळे नागपूर योजनेवर 100% प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी योजना आहे बॉम्बे रस्ते योजना, जिचा कालावधी आहे 1961 ते 1981 असा 20 वर्षांचा, आणि ही रस्त्यांची घनता वाढवण्यासाठी तयार केलेली दुसरी 20 वर्षांची रस्ते विकास योजना आहे. आणि तिसरी आहे लखनौ रस्ते योजना, आणि जिचा कालावधी आहे 1981 ते 2001 असा 20 वर्षांचा, आणि ही रस्ते विकासाची तिसरी दीर्घकालीन योजना आहे. त्यामुळे पहिली योजना कोणती असा प्रश्न येऊ शकतो, तर ते आहे नागपूर रस्ते विकास योजना, आणि बाकीचे प्रश्न मग तुम्हाला या योजना आणि त्यांचा कार्यकाळ याच्यावरती येऊ शकतो. त्यामुळे हे पाठ करून ठेवा. प्रश्न क्रमांक 9, नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड म्हणजे काय आहे. तर परीक्षा आपली हायकोर्टची असल्यामुळे हायकोर्टशी संबंधित देखील किंवा न्यायालयांशी संबंधित देखील काही प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञानामध्ये विचारले जातील. त्या दृष्टिकोनातून हा इथे प्रश्न आपण घेतलेला आहे. तर हा जो नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड आहे तो आहे देशभरातील प्रलंबित आणि निकाली निघालेल्या खटल्यांचा ऑनलाईन डेटाबेस. म्हणजे या ग्रीडमध्ये जे काही प्रलंबित खटले आहेत किंवा जे काही निकाली काढण्यात आलेले खटले आहेत त्यांची माहिती ऑनलाईनरित्या मिळवण्याचे हे ठिकाण आहे किंवा हा डेटाबेस आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा उद्देश काय आहे. तर याचा उद्देश आहे न्यायव्यवस्थेत पारदर्शकता आणणे आणि प्रलंबित खटल्यांवरती लक्ष ठेवणे. त्यामुळे हा उद्देश लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर हा डेटा ग्रीड हा जिल्हा न्यायालय असतील, उच्च न्यायालय असतील प्रत्येक राज्यामधील, आणि भारताचे सर्वोच्च न्यायालय असेल, या सर्व न्यायालयांची माहिती याच्यामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे पूर्ण भारतभरासाठी हा उपलब्ध असेल डेटाबेस. त्याचबरोबर याच्यामध्ये खटल्यांचे वर्गीकरण देखील केलेले आहे. दिवाणी खटला, फौजदारी खटला, किती वर्षापासून खटले प्रलंबित आहेत या आधारावर. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील त्यांच्या खटल्यांची सद्यस्थिती या डेटाबेसमध्ये सोयीस्कररित्या किंवा सहजरित्या तपासू शकतात. आणि हा जो प्रकल्प आहे तो ई-कोर्ट्स मिशन मोड प्रकल्पाचा एक भाग आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. आता ज्या प्रकारे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडवरती प्रश्न येऊ शकतो त्याच प्रकारे काही महत्त्वाचे पोर्टल आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात की त्यांचा उपयोग काय आहे. तर ते आपण बघूया. ई-कोर्ट सर्व्हिसेस हे पोर्टल कशासाठी आहे, तर खटल्यांची स्थिती आणि निकाल पाहण्यासाठी. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर ई-फायलिंग हे पोर्टल कशासाठी आहे, तर वकिलांना आणि पक्षकारांना म्हणजे खटला ज्यांनी दाखल केलेला आहे त्यांना ऑनलाईन खटला दाखल करण्यासाठी. त्यामुळे खटला दाखल करण्यासाठी ई-फायलिंग हे पोर्टल आहे. त्यानंतर व्हर्च्युअल कोर्ट्स हे कशासाठी आहे, तर वाहतूक चलन आणि लहान गुन्ह्यांचा निपटारा ऑनलाईनमध्ये करण्यासाठी हे व्हर्च्युअल कोर्ट्स आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर सुवास हे जे पोर्टल आहे ते कशासाठी आहे, तर न्यायालयीन निकालांचे प्रादेशिक भाषेत भाषांतर करण्यासाठी वापरले जाणारे हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI टूल आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला कोणते टूल किंवा कोणते पोर्टल हे कशासाठी वापरले जाते याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 10, गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे. आता दिलेल्या पर्यायांपैकी गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे हा कायदेशीररित्या गुन्हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. आता जो मोटार वाहन कायदा 2019ची जी सुधारणा आहे याच्यानुसार वाहन चालवताना जर हातामध्ये मोबाईल फोन असेल, त्याच्यावरून जर कॉल चालू असेल, संभाषण चालू असेल किंवा मेसेज करणे
गाडी चालवताना किंवा गाडी चालवताना व्हिडिओ पाहणे हे पूर्णपणे प्रतिबंधित केलेले आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर इयरफोन असतील किंवा ब्लूटूथ असतील हे वापरणे कायदेशीर आहे, एक लक्षात घ्या. पण याच्यामुळे जर चालकाचे लक्ष विचलित होते असं आढळलं तर वाहतूक पोलीस याच्यावरती देखील दंड आकारू शकतात. त्यामुळे हा देखील मुद्दा लक्षात घ्या, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तसेच जर तुम्हाला ठिकाणांची माहिती पाहिजे असेल किंवा रूट माहिती करून घ्यायचं असेल त्यासाठी गुगल मॅप्स वापरू शकता. परंतु मग अशा वेळी फोन अशा ठिकाणी लावलेला असावा की ज्याच्यामुळे चालकाचे लक्ष रस्त्यावरून विचलित होणार नाही. त्यामुळे गुगल मॅप वापरू शकता, मात्र डॅशबोर्ड माउंट असलेला तुम्हाला फोन वापरावा लागेल. त्यामुळे हा अपवाद देखील लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी काय दंडाची तरतूद आहे याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर जर गुन्हा पहिल्यांदा केलेला असल्यास 1,000 ते 5,000 रुपयापर्यंतचा दंड तुम्हाला आकारू शकतात. मात्र गुन्हा जर तुम्ही वारंवार केला तर मात्र दंडाची रक्कम वाढू शकते आणि चालकाचा परवाना देखील, लायसन देखील रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे हे दंड देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, गिव्ह वे हे चिन्ह कोणत्या आकाराचे असते? तर परीक्षेमध्ये वेगवेगळ्या चिन्हांवरती अशा स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यामुळे रस्त्याशी संबंधित जी काही महत्त्वाची चिन्हे आहेत ते सर्व व्यवस्थित तयार करून ठेवा, त्याच्यावरती प्रश्न येणार आहेत. तर गिव्ह वे हे जे चिन्ह आहे ते उलटा त्रिकोण या आकाराचे असते किंवा त्रिकोणी असते, मात्र तो उलटा त्रिकोण असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याचा आकार कसा असतो तर ते आपण बघितलं, उलटा त्रिकोण असतो. हे तुम्ही आता इथे बघू शकता, हा उलटा त्रिकोणामध्ये असतो. याच्या ज्या कडा असतात त्या लाल रंगाच्या असतात आणि मध्यभागी जो असतो तो पांढरा रंग असतो. मग याचा अर्थ काय असा पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर याचा अर्थ असतो की समोरच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यासाठी आपला वेग कमी करा किंवा जर गरज असेल तर थांबा आणि त्यांना रस्ता करा किंवा जागा द्या. त्यामुळे हा अर्थ देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर इतर महत्त्वाची जी काही चिन्हांचे आकार आहेत ते देखील लक्षात घ्या, त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. जसे की गोल आकार कशासाठी वापरला जातो रस्त्यांमध्ये? तर हा अनिवार्य किंवा आज्ञाधारक मॅन्डेटरी चिन्हांसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ नो एंट्री असेल, वेग मर्यादा असेल. म्हणजे काय तर ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्या तुम्ही पाळणे आवश्यकच आहे किंवा बंधनकारक आहे त्याच्यासाठी गोल आकारातली चिन्ह असतात. त्यानंतर षटकोनी आकाराचे चिन्ह कशासाठी असते तर हे फक्त थांबा किंवा स्टॉप या चिन्हासाठीच वापरले जाते, जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर त्रिकोणी, सरळ त्रिकोण या आकाराची चिन्हे कशासाठी असतात तर ही सावधानतेचा इशारा असतात. म्हणजे काय तर पुढे रस्ता अरुंद आहे किंवा शाळा आहे किंवा आत्ता आपण पाहिलेला हा इन्व्हर्टेड किंवा उलटा त्रिकोण ही एक देखील सूचना आहे की पुढच्या रस्त्यावरील वाहतुकीला तुम्ही प्राधान्य देऊन तुमचा वेग कमी केला पाहिजे किंवा गरज जर असेल तर तुम्ही थांबलं पाहिजे यासाठी. तर ही काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 12, हायकोर्टच्या न्यायमूर्तींच्या गाडीवर कोणती पाटी असते? तर हायकोर्टच्या न्यायमूर्तींच्या गाडीवरती हायकोर्ट अशी लिहिलेले पाटी असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता ही जी पाटी आहे ती अधिकृत गाड्यांवरती लाल रंगामध्ये असते आणि ज्याच्यावरती पांढऱ्या अक्षरात हायकोर्ट असं लिहिलेलं असतं. तसेच जे मुख्य न्यायमूर्ती आहेत उच्च न्यायालयाचे त्यांना, त्याचबरोबर इतर न्यायमूर्तींना गाडीवरती राजमुद्रेचा किंवा स्टेट एम्ब्लेम, राज्याचे जे प्रतीक आहे, राजमुद्रा आहे त्या राज्याची, ती वापरण्याची देखील परवानगी असते. आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सरन्यायाधीश, त्यांना किंवा त्यांच्या गाडीवरती सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अशी पाटी असते. त्यामुळे ही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? तर अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये विचारले जातील. तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यावरती प्रश्न अशा स्वरूपाचे अपेक्षित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याची मंत्रिमंडळाची यादी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
त्यामुळे टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही सर्व महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे मंत्री आणि त्यांचे मंत्रिपद किंवा ते कोणत्या खात्याचे मंत्री आहेत ते तुम्ही पाहून घ्या. त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 14, कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचे कार्य काय असते? तर गाडीच्या भागांवरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर गाडीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण असलेला कॅटॅलिटिक कन्व्हर्टर काय असतो? तर याचा उपयोग असतो की घातक वायूंचे कमी घातक वायूंमध्ये रूपांतर करण्यासाठी, त्याचबरोबर प्रदूषण कमी करण्यासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हे पर्याय देखील बघूया. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो की इंधन शुद्ध करण्यासाठी कोणता भाग उपयोगी आहे? तर त्याच्यासाठी फ्युएल फिल्टर असतो. फ्युएल फिल्टरचं काम काय आहे? तर गाडीचे जे इंधन आहे ते शुद्ध करणे किंवा साफ करणे, त्याच्यामध्ये धूळ किंवा डस्ट जी जात असते तिला बाजूला करणे. त्यानंतर इंजिनचा आवाज कमी करण्याचं काम कोणाचं आहे? तर त्याच्यासाठी असतो सायलेन्सर किंवा याला मफलर देखील हे काम करतो. मफलर, सायलेन्सर आणि मफलरचं काम काय आहे? तर इंजिनचा आवाज कमी करणे. तर ही फ्युएल फिल्टर असेल किंवा सायलेन्सर असेल हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचे मुख्य कार्य काय आहे ते बघूया, कारण हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर इंजिनमध्ये इंधन जळत असताना काही अत्यंत विषारू वायू देखील तयार होत असतात. मग ते कोणकोणते आहेत? तर कार्बन मोनॉक्साईड असेल किंवा काही हायड्रोकार्बन्स असतील किंवा नायट्रोजन ऑक्साईड असेल. तर हे काही विषारू वायू इंधनाच्या ज्वलनाबरोबर तयार होत असतात आणि त्या वायूंवरतीच हा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर प्रक्रिया करतो, रासायनिक प्रक्रिया करतो आणि त्यांचे रूपांतर पर्यावरणाला कमी हानिकारक असणाऱ्या वायूंमध्ये करतो. तर ते कसे ते बघूया. तर कार्बन मोनॉक्साईड या विषारू वायूवरती प्रक्रिया करून त्याचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड या कमी विषारू वायूमध्ये करतो. त्यानंतर हायड्रोकार्बन्सवरती म्हणजेच जे न जळलेले इंधन असते यांचे रूपांतर तो पाण्याच्या वाफेमध्ये आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये करतो आणि नायट्रोजन ऑक्साईडचे रूपांतर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर नायट्रोजनमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये करतो. त्यामुळे वातावरणाची कमी हानी होते आणि त्यासाठीच हा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, वाहनांमधील डिफरन्शियलचे मुख्य कार्य काय आहे? तर जे डिफरन्शियल असतो त्याचं मुख्य कार्य आहे वळण घेताना मागील दोन्ही चाकांना वेगवेगळ्या वेगाने फिरू देणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर आहे. जेव्हा एखादी गाडी ही वळण घेत असते तेव्हा ज्या बाजूने वळायची आहे त्याच्या बाहेरच्या बाजूच्या चाकाला आतील बाजूच्या चाकापेक्षा जास्त अंतर कापायचे असते आणि त्यामुळे जर दोन्ही चाके एकाच वेगात फिरली तर गाडी स्किड होईल किंवा घसरेल किंवा चाके घसरली जाईल किंवा गरकन फिरकी गाडी घेईल किंवा त्याच्यामुळे टायरचे नुकसान होईल किंवा अपघात देखील होऊ शकतो. त्यामुळे त्या दोन्ही चाकांचा अशावेळी वेगवेगळा वेग असणे खूप आवश्यक आहे आणि तेच काम डिफरन्शियलकडून केले जाते. आणि अशावेळी डिफरन्शियलकडून येणारी शक्ती ही दोन्ही चाकांना अशा प्रकारे विभागते की ज्याच्यामुळे बाहेरचे जे चाक आहे ते जास्त वेगाने फिरते कारण त्याला जास्त अंतर पार पाडायचं आहे आणि आतले चाक ही कमी वेगाने फिरते कारण त्याला कमी अंतर पार पाडायचे आहे. त्यामुळे या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ज्याच्यासाठी वाहनांमधील डिफरन्शियल हे युनिट उपयोग येते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16, रस्त्यावर झिगझॅग पांढऱ्या रेषांचा अर्थ काय असतो? तर रस्त्यावरती ज्या झिगझॅग पांढऱ्या रेषा असतात त्याचा अर्थ असतो की पुढे धोकादायक वळण आहे किंवा पादचारी क्रॉसिंग आहे किंवा तिथे ओव्हरटेक करू नका. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून रस्त्यावरच्या ज्या पिवळ्या रेषा आहेत त्यांचे महत्त्व किंवा त्यांचे उपयोग बघितलेले, ज्याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहेत. आता आपण पांढऱ्या रेषांवरती बघूया. ज्या पांढऱ्या झिगझॅग रेषा असतात त्यांचे 3 उपयोग आहेत. पहिले म्हणजे पादचारी क्रॉसिंगची पूर्वसूचना. याचा अर्थ काय? पुढे झेब्रा क्रॉसिंग असण्याची शक्यता असते आणि ते सांगण्यासाठी या रेषा असतात. दुसरे म्हणजे ओव्हरटेकिंगला मनाई. या रेषा असलेल्या भागात कोणत्याही वाहनाला ओव्हरटेक करणे किंवा दुसऱ्या गाडीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा.
आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे पार्किंगला बंदी. झिगझॅग रेषा असलेल्या परिसरात गाडी उभे करणे, पार्क करणे किंवा थांबवणे याला सक्त मनाई असते, कारण याच्यामुळे पादचाऱ्यांना आणि इतर वाहन चालकांची दृष्टी बाधित होऊ शकते. त्यामुळे या 3 गोष्टी येथे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 17. मुंबईमधील कोस्टल रोड कोणत्या 2 भागांना जोडतो? तर परीक्षेमध्ये तुम्हाला मुंबईवरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. महत्त्वाची स्थळे किंवा मुंबईमधील काही महत्त्वाचे रस्ते आहेत त्याच्यावरती, कारण तसं आपल्याला सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे मुंबईतील कोस्टल रोड हा कोणत्या 2 भागांना जोडतो? तर तो मरीन ड्राईव्ह ते वरळी आणि पुढे जाऊन कांदिवली या 2 ठिकाणांना जोडतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याचे खरे नाव किंवा अधिकृत नाव काय आहे कोस्टल रोडचे? तर धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड. त्यामुळे नाव लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. आणि याचा पहिला टप्पा होता मरीन ड्राईव्ह, म्हणजेच प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून हे ठिकाण लक्षात ठेवा पुढे वरळीपर्यंत. कोठे? तर वांद्रे वरळी सी लिंकच्या टोकापर्यंत. त्यामुळे या 2 ठिकाणांना पहिल्या टप्प्यात हा जोडतो आणि पुढचा जो टप्पा आहे तो कांदिवलीपर्यंत जाऊन विस्तारित होणार आहे. त्यामुळे ही 2 ठिकाणे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 18. मोटार वाहन कायद्यातील कलम 184 कशाशी संबंधित आहे? तर मोटार वाहन कायद्यावरती प्रश्न अपेक्षित आहेत आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे कलमावरती देखील ते प्रश्न विचारू शकतात जर त्यांना अवघड प्रश्न विचारायचे असतील तर. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी काही महत्त्वाची कलमे आहेत ते आपण या व्हिडिओमधून कव्हर करत आहोत. तर मोटार वाहन कायद्यातील कलम 184 नुसार धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे याच्याशी संबंधित असलेले ते कलम आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याच्या संबंधी अधिक माहिती आपण बघूया. तर हे जे कलम 184 आहे याच्यानुसार कोणत्या कृतींना धोकादायक ड्रायव्हिंग मानले जाते? तर ते बघूया. लाल सिग्नल तोडणे, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करते, चालत्या वाहनांच्या रांगेत चुकीच्या पद्धतीने शिरणे किंवा ओव्हरटेक करणे, वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवणे आणि स्टॉप साईन असलेल्या चिन्हांकडे दुर्लक्ष करणे. तर ह्या ज्या 5 कृती आहेत त्यांना धोकादायक ड्रायव्हिंगमध्ये कलम 184 मांडलेलं आहे. त्यामुळे ही लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आता जे धोकादायक ड्रायव्हिंग करतात त्याला काय दंडाची तरतूद आहे? तर जे 2019चे नवीन सुधारणा आहेत त्याच्यानुसार पहिल्या केलेल्या गुन्ह्यासाठी 6 महिने ते 1 वर्षापर्यंतचा कारावास किंवा 1 ते 5,000 रुपयापर्यंतचा दंड आहे. आणि जर 3 वर्षांच्या आत पहिल्या गुन्ह्यानंतर दुसऱ्यांदा गुन्हा घडला तर 2 वर्षांपर्यंतचा कारावास किंवा 10,000 रुपयापर्यंतचा दंड आहे. तर या दंडाच्या तरतुदी देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 19. मुंबईमधील मरीन ड्राईव्ह या रस्त्याला त्याच्या आकारामुळे कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मुंबईमधील जे मरीन ड्राईव्ह आहे त्याला क्वीन नेकलेस म्हणून ओळखले जाते, कारण त्याचा आकार सी या पद्धतीचा आहे म्हणून. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याच्या संबंधी अधिक माहिती आपण बघूया की ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की या मरीन ड्राईव्हचे नाव काय आहे? तर याचे अधिकृत नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग म्हणून. त्यामुळे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर याचा विस्तार विचारू शकतात. तर हा मरीन ड्राईव्ह आहे 3.6 किलोमीटर लांब एवढा. तो कोठे आहे? तर तो आहे दक्षिण मुंबईमधील नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटीला जोडण्याचं काम हा मरीन ड्राईव्ह करतो. त्यामुळे ह्या कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो ते देखील लक्षात ठेवा. त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर हा रिक्लेम्ड लँड प्रकारचा म्हणजे मानवनिर्मित रस्ता आहे, म्हणजे समुद्रामध्ये भराव टाकून अशा प्रकारचा हा रस्ता तयार केलेला आहे आणि तो अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील रस्ता आहे. त्यामुळे हे काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे मरीन ड्राईव्हशी संबंधित. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 20. मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिर कोणत्या भागात आहे? तर परीक्षेमध्ये आपल्याला मुंबईमधील जी काही महत्त्वाची स्थळे आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. तर मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिर आहे प्रभादेवी परिसरात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की सिद्धिविनायक मंदिर हे कोणत्या मुंबईमध्ये आहे किंवा मुंबईच्या भागात आहे? तर दक्षिण उत्तर अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर दक्षिण मुंबईमध्ये हे सिद्धिविनायक मंदिर आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर ही जी गणपतीची मूर्ती आहे ती काळ्या पाषाणातून कोरलेली मूर्ती आहे.
आणि हा उजव्या सोंडेचा गणपती आहे, हे लक्षात घ्या. ह्या मूर्तीच्या वैशिष्ट्यावरती देखील काही वेळा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर अशाच प्रकारची काही महत्त्वाची स्थळे आहेत मुंबईमधील की ज्याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, ती देखील आपण बघूया. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की महाकाली लेणी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली कोणत्या भागात आहेत मुंबईतल्या? तर ते आहेत अंधेरीमध्ये. त्यानंतर जुहू चौपाटी आणि मुक्तेश्वर मंदिर हे कोठे आहेत? तर ते आहेत जुहू या ठिकाणी. आणि गेटवे ऑफ इंडिया आणि अफगाण चर्च कोठे आहेत? तर ते आहेत मुंबईमधील कोलाबा या ठिकाणी. तर ही 3 महत्त्वाची स्थाने आणि त्याच्या ठिकाणी असलेली प्रसिद्ध स्थळे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातील. तर अशा रीतीने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून 20 महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील अशाच प्रकारचे प्रश्न आपण कव्हर केलेले, मात्र या व्हिडिओमध्ये डिफिकल्टी लेवल किंवा काठिण्य पातळी थोडीशी जास्त आहे. त्याचबरोबर हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे याची चांगली रिव्हिजन करा. या व्हिडिओची PDF मला वेळ मिळेल तशी आपल्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड करेल. तोपर्यंत या व्हिडिओची चांगली रिव्हिजन करा. जेवढी जास्त चांगली रिव्हिजन कराल तेवढा जास्त फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. त्याचबरोबर ही आपली स्पेशल ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, त्याचा देखील 100% फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल. त्यामुळे ती देखील तुम्ही परचेस करू शकता. ती परचेस करण्यासाठी आपली स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप तुम्हाला डाउनलोड करावे लागेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.